एक महत्त्वाची बातमी पुण्यात शरद पवार आणि प्रकाश आंबेडकरांची भेट झाल्याची शक्यता आहे। प्रकाश आंबेडकर आणि पवारांच्या भेटीवरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। आंबेडकर पवार भेटीच्या माहितीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय। शरद पवारांना भेटण्यासाठी गेलो नाही असं प्रकाश आंबेडकर म्हणतात, तर नातेवाईकांना भेटायला मोदी बागेत गेलो होतो असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलेलं आहे। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जुळलेत। योगेश, काय माहिती? वृषाली, पुण्यात आज शरद पवार यांचे निवासस्थान मोदी बागेत प्रकाश आंबेडकर यांनी भेट घेतल्याची शक्यता ही वर्तवली जात आहे। आज शरद पवार हे पुणे दौऱ्यावरती होते आणि आक्रोश मोर्चाच्या सभेसाठी ते पुण्यात होते आणि याच निमित्ताने प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांची भेट घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सध्या सुरू आहे। मात्र प्रकाश आंबेडकर यांना या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी मात्र या भेटीचं वृत्त खंडन केलेलं आहे, याचा इन्कार केलेला आहे। मोदी बागेत माझ्या 2 बहिणी राहतात, नातेवाईक राहतात, त्यांना भेटण्यासाठी मी त्या ठिकाणी गेलो असल्याचं प्रकाश आंबेडकर यांचं म्हणणं आहे। मात्र राजकीय वर्तुळात जी चर्चा सुरू आहे ती अर्थातच गेल्या काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीमध्ये त्यासोबतच महाविकास आघाडीमध्ये घेण्यासंदर्भात चर्चा सुरू आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती प्रकाश आंबेडकरांनी भेट घेतली की काय अशा पद्धतीने चर्चा सुरू आहेत। मात्र अद्यापपर्यंत या संदर्भात प्रकाश आंबेडकर असू दे किंवा शरद पवारांकडून असू दे याचा दुजोरा मात्र दिला गेलेला नाहीये। मात्र ज्या काही घडामोडी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती वेगाने पाहताना दिसतात त्या पार्श्वभूमीवर ही भेट सुद्धा खरं तर झाली असावी अशा पद्धतीची चर्चा सध्या व्यक्त केली जाते। धन्यवाद योगेश, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।